मित्रांनो, पुढचा जो खडकाचा प्रकार आहे तो म्हणजे काळानुसार खडकाचे प्रकार. आता हे प्राचीन खडकाचे प्रकार असंही म्हणू शकता. भूगोलमध्ये भूगर्भ रचना नावाचं एक प्रकरण येतं बघा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर हे प्रकरण येत असतं. आणि या प्रकरणामध्ये जे खडक सांगितलेले ते खडक हे ह्या प्रकारातले खडक आहेत ते. ठीक आहे. मग आता काळानुसार जे काही खडकाचे प्रकार पाडले जातात, अगोदर कालखंड लक्षात घ्या. इतिहासमध्ये सुद्धा प्राचीन भागाची माहिती घेण्याकरता वेगवेगळे काळाचे प्रकार पाडले जात असत. जसं सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग असे इतिहासमधले प्रकार आहेत. तसं भूगोलमध्ये जे काही काळाचे प्रकार पाडले गेले, आर्कियन काळ, पुराणसमूह काळ, द्रविडियन काळ आणि आर्यन काळ असे 4 भाग पाडले जातात बघा. मग आता आर्कियन काळ म्हणजे 50 कोटी वर्षापूर्वीचा काळ आहे. पुराणसमूह काळ म्हणजे 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वीचा काळ आहे. द्रविडियन काळ म्हणजे 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि आर्यन काळ म्हणजे 10 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीचा काळ येतो. तर अशा पद्धतीनं या काळाचे असे 4 भाग पाडले जातात. मग आता आर्यन काळानंतर 3 कोटी वर्षापूर्वी अलीकडच्या कालखंडात 3 कोटी वर्षानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही खडक तयार झाले ते आत्ताच बघितले आपण. त्याला गुणधर्मानुसार खडकाचे प्रकार असं म्हटलेले आहे, किंवा आधुनिक खडकाचे प्रकार आहेत ते, आग्नेयजन्य, स्तरित आणि रूपांतरित. ठीक आहे. मग आता आर्कियन काळात जे काही खडक निर्माण झाले तर त्यांना म्हणायचं आर्कियन खडक आणि धारवाड खडक अशी 2 खडकं आर्कियन कालखंडात निर्माण झालेली आहेत. पुराणसमूह कालखंडात म्हणजे 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वी जे खडक तयार झाले ते 2 आहेत, कडप्पा आणि विंध्यन. द्रविडियन कालखंड म्हणजे 35 कोटी ते 10 कोटी या काळात 2 खडक तयार झाले, गोंडवाना आणि डेक्कन ट्रॅप. आणि आर्यन काळ म्हणजे 10 कोटी ते 3 कोटी या काळात निर्माण झालेले खडक म्हणजे टर्शियरी आणि क्वाटर्नरी. असे टोटल प्रत्येक कालखंडात 2-2 खडकं निर्माण झालेत. मग यांच्या क्रमानं जर बघितलं तर 50 कोटी वर्षापूर्वी 2 जरी असले तर याच्यापैकी जुना हा 1 नंबरचा आहे. त्याच्यानंतर निर्माण झाला हा धारवाड. या काळात सगळ्यात जुना हा होता, नंतर हा आहे. या काळात सर्वात जुना हा आहे, त्याच्यानंतर हा आहे. या काळातला सुद्धा सर्वात जुना हा आहे आणि त्याच्यानंतरचा हा येतो. तर अशा पद्धतीनं हे टोटल 8 खडकं आहेत. मग याला 1 नंबर म्हणा, त्याच्यानंतर निर्माण झाला हा 2 नंबर, त्याच्यानंतर हा 3 नंबरला आहे, हा 4 नंबरला आहे, हा 5 नंबर, हा 6 नंबर, हा 7 नंबर, हा 8 नंबर. एकदम सर्वात अलीकडचा खडक क्वाटर्नरी आहे आणि एकदम सर्वात जुना खडक आर्कियन खडक आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक काळात हे 2-2 खडकं तयार झालेली आहेत. अशी टोटल 8 खडकाची माहिती आपल्याला घ्यायची. मग आता ही 8 खडक जे आहेत या पद्धतीनं ज्या मुद्द्यावरती प्रश्न विचारतात हे एवढे मुद्दे लक्षात घ्यायचे. कुठले कुठले आता ते बघा. ठीक आहे. कुठले कुठले? पहिला आर्कियन खडक आहे, दुसरा धारवाड, तिसरा कडप्पा, चौथा विंध्यन आणि पुढच्या पानावरती 4 खडक येतात. मग आता आर्कियन खडकाची निर्मिती कशापासून आहे तर 50 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर जो काही ज्वालामुखीच्या रूपानं या ठिकाणी लावारस वरती आला, ज्वालामुखी फाटल्या गेल्यामुळे जो लावारस वरती आला आणि त्या लावारसापासून जे खडक तयार झाले ते म्हणजे आर्कियन खडक. ठीक आहे. हे लावारसापासून बनतात. या खडकामध्ये फक्त एकच खनिज सापडतंय, लोह खनिज. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच खनिज सापडत नाही. म्हणजे आता एखाद्या ठिकाणी आर्कियन खडक असेल तर आपण बिंदास सांगायचं तिथं लोह खनिज सापडणार आहे, दुसरं काही सापडणार नाही म्हणून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग हे खडक कुठं सापडतात आता ते लक्षात घ्यायचं. भारताची प्राकृतिक रचना थोडक्यात लक्षात घ्या. असा हा भारत येतो. ठीक आहे. भारताचे प्राकृतिक रचनेनुसार 4 भाग पडतात. हा पहिला भाग येतो, याला म्हणायचा पठारी प्रदेश. हा पठारावरचा भाग आहे. त्याच्यानंतर ही किनारपट्टीचा प्रदेश, ही पश्चिम किनारा येतो, हा पूर्व किनारा आहे. असे किनाऱ्याचे 2 भाग आहेत. त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे इथं हिमालयीन डोंगररांग आहे. त्याच्यानंतर हा जो पट्टा येतो या पट्ट्यामध्ये मैदानी प्रदेश आहे. आणि इथं जो पट्टा येतो असतो याला म्हणायचं भारतीय बेटांचा प्रदेश. इथं बेटे येतात बघा. तर प्राकृतिक रचनेनुसार भारताचे 5 भाग आहे. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश किंवा हिमालय, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, ठीक आहे, भारतीय पठारी प्रदेश, भारतीय किनारपट्टी आणि भारतीय बेटे अशी 5 भाग पडतात. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आपले जे काही काळानुसार प्रकार पाडले जातात तर या ठिकाणी पहिले 3 कालखंड जे आहे या पहिल्या 3 कालखंडात फक्त भारतावरती पठारच होतं, भारतामध्ये अस्तित्वात.
हिमालय नंतर निर्माण झालेले आहेत, त्याच्यानंतर उत्तरेकडचा मैदानी प्रदेश नंतर निर्माण झाला आहे. आलं लक्षात? 3-3.5 कोटी वर्षापूर्वी किनारपट्टी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर बेट निर्माण झालेत. म्हणजे हे 3 कालखंड जे आहे, या 3 कालखंडात फक्त भारतीय पठारी प्रदेश अस्तित्वात होता. ठीक आहे. आणि म्हणून ह्या 3 कालखंडातले जे 6 खडकं आहेत, हे 6 खडकं फक्त पठारी भागातच सापडतात. त्यामुळे पठाराच्या व्यतिरिक्त बाकीच्या राज्याचा विचार करायचाच नाही. मग आता उरलेले जे 2 खडकं आहेत, हे 2 खडकं मग हिमालयन डोंगररांगा, उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी किंवा पश्चिम किनारपट्टीवर सापडतात किंवा बेटांवरती सापडणार आहे. एवढं साधारण लक्षात घ्यायचं बघा. मग हा पठारी प्रदेश आहे. पठारी भागामध्ये राजस्थान, गुजरातचा काय भाग आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, ओरिसा आहे, तेलंगणा आहे, महाराष्ट्र येतो असतो पठारावरचा भाग, कर्नाटक येतो असतो, आंध्र प्रदेश येतो असतो, तामिळनाडू येतं असतं. तर ही राज्य आहे यामध्ये. म्हणून पहिले 6 खडकं इतक्याच राज्यामध्ये, ही सगळ्या राज्याची नावं घेतले तरी चालेल, आपल्याला काही फरक पडणार नाही. फक्त पठार सोडून बाकीच्या राज्याची नावं घ्यायची नाही, एवढं लक्षात घ्या. पहिले 6 खडकं. आणि मग पुढची जे काय टर्शियरी आणि क्वाटर्नरी, मग तो हिमालय, मैदानी प्रदेश, किनारपट्टी, बेट या बाकीच्या 4 भागात आहेत. ठीक आहे. मग आता आर्कियन खडक कुठे आहे? मग हे बघा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा स्टेट, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, राजस्थान हे पठारावरचे राज्य आहेत. इथं हा खडक सापडत असतो. आणि महाराष्ट्रात जर विचारलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यात नाही, काही काही जिल्ह्यात सापडतो तो. इथं पण सगळ्या राज्यभर नाही आहे, त्या राज्यातल्या काही काही गावातल्या काही काही ठिकाणी सापडतो. मग महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर. मग तुम्हाला असंही लक्षात घेऊ शकता, असा हा महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आणायचा. ठीक आहे. कुठं कुठं सापडतो? नंबर 1 सिंधुदुर्ग इथं, नंबर 2 कोल्हापूर आहे, नंबर 3 नांदेड आहे, नंबर 4 यवतमाळ आहे, नंबर 5 चंद्रपूर आहे, नंबर 6 गडचिरोली आहे, नंबर 7 गोंदिया आहे, 8 भंडारा आहे, 9 नंबर नागपूर आहे. एवढ्या जिल्ह्यात इथं या जिल्ह्यातल्या काही काही तालुक्यामध्ये तो सापडत असतो बघा. हे बघा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा खडक येतो गोंडवा, आपलं धारवाड. आता हा धारवाड खडक जो आहे तो आर्कियन खडकाचा रूपांतरित झालेला खडक आहे. सुरुवातीला कुठला खडक तयार झाला? आर्किय. आणि या आर्कियन खडकावरती अंतर्गत कारक किंवा बहिर्गत कारकाचा परिणाम होतो. आणि या दोन्ही कारकाचा परिणाम झाल्यामुळं काही काही भागातल्या आर्कियन खडकांना त्याचे मूळचे गुणधर्म सोडून दिले, नवीनच गुणधर्म धारण केलेत. म्हणून नवीन गुणधर्म धारण करणारे आर्कियन खडकांनाच म्हणायचं रूपांतरित खडक. ठीक आहे. तर रूपांतरित खडक हे धारवाड खडक जे आहे आर्कियन खडकाचं रूपांतरित खडक असतो. मग याच्यामध्ये कोणते खनिज आहेत? लोह खनिज, सोने, चांदी, तांबे, मॅग्नेज हे खनिज सापडतात. म्हणजे आर्कियन खडकापेक्षा धारवाड या खडकामध्ये किंवा हा रूपांतरित खडक आहे, या खडकामध्ये खनिजाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तर लोह खनिज, सोने, चांदी, तांबे, मॅग्नेज इथं सापडत असतं बघा. ठीक आहे. मग हे खडक कोणत्या राज्यात आहे? तर ज्या राज्यामध्ये हा खडक आहे त्याच्या राज्यातलंच काही भागातल्या खडकाचं रूपांतर झालेलं, म्हणजे याच राज्यापैकी कोणत्या राज्यात तरी सापडणार आहे तो, किंवा या राज्यातलं प्रत्येक ठिकाणी सापडू शकतं. मग हेच वरचे राज्य आपण खाली घेतलेले आहेत, कॉपी पेस्ट करून घेतलेले आहेत, काही वेगळे काही नाही. असं होणार नाही की ज्या राज्यामध्ये आर्कियन खडकच नाही तिथे रूपांतरित काय खडक तयार होणार आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आर्कियन खडक आहे त्याच्यापैकी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यामध्ये धारवाड खडक तयार होतोय किंवा झालेला आहे. ठीक आहे. हा दुसरा खडक. तिसरा खडक आहे तो कडप्पा. आता हे धारवाड जे नाव पडलं सगळ्यात पहिल्यांदा धारवाड जिल्ह्यामध्ये कर्नाटकमध्ये सापडलं आहे ते, आणि म्हणून तसाच प्रकारचा खडक जिथे जिथे सापडू लागला मग त्याला त्या धारवाड जिल्ह्यावरून धारवाड खडक नाव पडलेले, हेही लक्षात असू दे. आता हा कडप्पा खडक म्हणजे कडप्पा नावाचा आंध्र प्रदेशमध्ये जिल्हा आहे. सध्याचे या ठिकाणी ते एक आंध्र प्रदेशचे जे YSR आहेत रेड्डी, तर त्यांचा तो जिल्हा येतो असतो. तर त्यांचा तो या ठिकाणी मतदारसंघ पण आहे. त्या जिल्ह्यात पहिल्यांदा सापडलेला हा खडक आहे म्हणून त्याला कडप्पा खडक नाव पडतं. हा पण रूपांतरित खडक आहे. आता कोणत्या खडकाचं रूपांतरित आहे? धारवाड प्रकारच्या खडकाचं रूपांतरित आहे. आणि धारवाड आर्कियन प्रकारच्या खडकाचं रूपांतरित खडक आहे बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे खडकाचे प्रकार येतात इथं. मग कडप्पा खडकामध्ये लोखंड, तांबे, मॅग्नीज, चून खडक आणि संगमरवर सापडत असतं. आणि हे मग जिथं धारवाड आणि जिथं धारवाडचं रूपांतरित झालं त्याच राज्यामध्ये हेच राज्य येणार परत.
ठीक आहे. आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर तो पट्टा येतो असतो. ठीक आहे. चौथा प्रकार येतो विंध्ययन खडक. आता विंध्ययन खडक जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा विंध्य पर्वताच्या पायथ्यालगत सापडलेला आहे, म्हणून तशा प्रकारचा खडक जिथं आढळू लागला त्याला विंध्ययन खडक म्हटलं जातं असतं. तर हा खडक गाळापासून तयार होतो. आता हा गाळ 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वी जो काही पाऊस पडायचा त्या पावसामुळं जे मूळचे खडकं होते हे 3, या खडकाचंच या ठिकाणी मातीचे कण सुटे झालेत खडकापासून, आणि हे मातीचे कण जिथं खड्ड्यात होता त्या खड्ड्यात वाहत गेले आणि त्या खड्ड्यामध्ये एकावर एक स्तरीत खडक तयार झाले. तर गाळाचा खडक म्हणजे स्तरीत खडक आहे, आलं लक्षात. तर तो त्या कालखंडातला स्तरीत खडक आहे, 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडातला स्तरीत खडक आहे. तर विंध्य पर्वतालगत पहिल्यांदा सापडलं म्हणून विंध्ययन खडक नाव पडतं. मग या खडकामध्ये अजून वनस्पती प्राणीचा कालखंड नाही आहे, वनस्पती प्राणी अस्तित्वातच नव्हते, त्यामुळे याच्यात दगडी कोळसा सापडणार नाही, खनिज तेल सापडणार नाही, आलं लक्षात. याच्यात असेंद्रियच खनिज सापडणार आहे. मग याच्यामध्ये कोणते खनिजे सापडतात? चून खडक आणि क्वार्टझाईट, अधातू खनिज म्हणतो आपण यांना, ही सापडणार आहे. मग हे भारतातले राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यामध्ये सापडत असतो. आणि महाराष्ट्रातले जिल्हे एकाच जिल्ह्यात सापडतो, चंद्रपूर. तर हे पहिले 4 आणि पुढचे 4 जे इथं लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आता हे येतं पुढं गोंडवाना कालखंड आहे, आलं लक्षात. द्रविडियन कालखंडातले हे 2 खडक आहे आणि हे आर्यन कालखंडातले 2 खडकं. मग आता गोंडवाना खडक जो आहे हा पण गाळापासूनच तयार होतो, पण आता हा गाळ 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीचा गाळ आहे. अगोदर विंध्ययन प्रकारातला जो काही गाळाचा खडक आहे तो 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वीचा गाळ होता, आणि हा अलीकडचा गाळ आहे. आता या अलीकडच्या कालखंडामध्ये वनस्पती प्राणी आता अस्तित्वात आलेत पृथ्वीवर, आणि हेच वनस्पती प्राणी या गाळामध्ये गाडले गेलेत, आणि या गाडल्या गेलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासूनच दगडी कोळसा आणि खनिज तेल तयार होते, म्हणून या खडकामध्ये दगडी कोळसा आणि खनिज तेल सापडतं. आपल्याकडे महाराष्ट्रात चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात जो दगडी कोळसा सापडतो याच खडकात सापडतो, आलं लक्षात. मग भारतातले राज्य कुठली? 30 राज्यावरची, की त्या राज्यातला जो काही नदी काठालगतचा पट्टा आहे, महानदी असू द्या, गोदावरी असू द्या, दामोदर असू द्या, कृष्णा असू द्या, या नदीने आणलेल्या गाळापासून जो खडक तयार झाला भोवतालच्या पट्ट्यामध्ये तो खडक म्हणजे गोंडवाना खडक आहे. ठीक आहे. मग महाराष्ट्रात 5 जिल्ह्यात सापडतो, यवतमाळ, नागपूर, त्याच्यानंतर अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर ही ती 5 जिल्हे आहेत. डोळ्यासमोर नकाशा आणला तर कायमस्वरूपी लक्षात राहत असतं. ठीक आहे. पुढचा डेक्कन ट्रॅप. गोंडवाना खडकानंतर मग डेक्कन ट्रॅप तयार होतो बघा. ठीक आहे. आणि हा ज्वालामुखी फाटला गेला आणि त्यातून बाहेर पडलेला लावारस, पण हा लावारस कोणत्या कालखंडातला? 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीचा जो मधला कालखंड आहे 25 कोटी वर्षाचा, या 25 कोटी वर्षाच्या कालखंडात भारतामध्ये पठारावरती जागोजागी बेगी ज्वालामुखी फाटले गेले होते, आणि या बेगी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावारसापासून पश्चिम घाट किंवा सह्याद्री डोंगररांगा आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकचं काळ्या पाषाण खडकापासून, बेसॉल्ट खडकापासून जो पठार तयार झालं तर हा डेक्कन ट्रॅप खडकापासून तयार झाला आहे, म्हणून याला दख्खन म्हणतो आपण, आलं लक्षात. तर लावारसापासून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आता सेंद्रिय खनिजे सापडणार नाही, दगडी कोळसा खनिज तेल सापडणार नाही, कारण लावारस या पृथ्वीच्या पोटातून आलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये लोह, मॅग्नीज आणि बॉक्साईड हे धातू खनिजे सापडत असतात बघा. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणत्या राज्यात हे खनिज या ठिकाणी खडक आहे? तर हे 3 राज्ये, कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, इथं डेक्कन ट्रॅप खडक आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले 7 जिल्हे, मराठवाड्यातले 8, 15, खानदेशमधले 3, 18 आणि पश्चिम विदर्भातले या ठिकाणी 7 जिल्हे, आलं लक्षात. तर एवढ्या जिल्ह्यामध्ये हे सापडत असतो बघा. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश अशा या 25 जिल्ह्यामध्ये हा डेक्कन ट्रॅप काळा पाषाण खडक, बेसॉल्ट खडक म्हणतो आपण, तो सापडत असतो. त्याच्यानंतर पुढचा कालखंड येतो बघा आर्यन कालखंड. आर्यन काळ म्हणजे 10 कोटी ते 3 कोटी मधल्या ह्या 7 कोटी वर्षातला कालखंड आहे. या कालखंडात 2 खडकं तयार होतात, म्हणजे 10 कोटी ते 7 कोटी वर्षापूर्वीपर्यंत टर्शियन तयार झाला, 7 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीपर्यंत क्वाटर्नरी तयार झाला, म्हणजे हा जुना आहे हा नवीन आहे. मग टर्शियरी खडक गाळापासून आहे आणि क्वाटर्नरी खडक सुद्धा गाळापासून आहे, फक्त हा 10 कोटी ते 7 कोटी या वर्षातला गाळ आहे. मग हा खडक जो आहे या खडकामध्ये आपल्याला माहिती मग वनस्पती प्राणी काढले गेले असतील, म्हणून दगडी कोळसा आणि खनिज तेल त्या ठिकाणी सापडत असते. ठीक आहे. मग हा खडक कुठे आहे? तर हिमालयीन डोंगररांगा, सागर तळावरच्या गाळाचं
वळ्या पडून तयार झालेला आहे आणि म्हणून हिमालयन डोंगररांगातला जो काही गाळाचा खडक आहे त्या गाळाच्या खडकाला म्हणायचं टर्शियरी खडक. किंवा पूर्व किनारपट्टीचा जो भाग आहे तो पण नद्याने वाहून आलेल्या गाळापासून तयार झालेला आहे. म्हणून पूर्व किनारपट्टी आणि हिमालयन डोंगररांगेमध्ये जे राज्य येतात त्या राज्यामध्ये हा टर्शियरी खडक आढळत असतो बघा. ठीक आहे. म्हणजे आता पठाराच्या बाहेर जायचं. आता मग या ठिकाणी बघा झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आहे, आंध्र प्रदेश नाही, लडाख आणि पूर्व किनारपट्टी या पट्ट्यामध्ये हा खडक आहे आपलं. या ठिकाणी हा खडक आढळतो. आणि महाराष्ट्रामध्ये तापी नदीने आणलेल्या गाळापासून तयार झालेला खडक, तापी नदीच्या खोऱ्याचा पट्टा, आणि वर्धा वैनगंगा नदीने आणलेला गाळापासून तयार झालेला तो भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याचा पट्टा, त्या ठिकाणी हा खडक आढळतो असतो बघा. ठीक आहे. आणि शेवटचा खडकाचा प्रकार आहे क्वाटरनरी खडक. आता या क्वाटरनरी खडकसुद्धा गाळापासूनच बनतो. फक्त हा 7 कोटी ते 3 कोटी या वर्षातल्या दरम्यानचा गाळापासूनचा बनलेला खडक आहे. मग या खडकामध्ये वाळू, चिकणमाती आणि दगडी कोळसा हे आढळत असतात. दगडी कोळसा पण याच्यामध्ये कार्बन कमी असतं कारण अलीकडच्या कालखंड आहे. ठीक आहे. आणि हा खडक कुठं आहे? उत्तरेकडचा जो मैदानी प्रदेश आहे तो मैदानी प्रदेश. त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी ओरिसा, गुजरात, महाराष्ट्र या राज्याचा काही भाग येतो असतो. मग आता महाराष्ट्राचा कुठला? तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा, खालाटीचा जो पट्टा आहे, ज्या पट्ट्यामध्ये गाळापासून तो खालाटीचा पट्टा बनलेला आहे, तो पट्टा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा येत असतो बघा. तर अशा पद्धतीनं काळानुसार खडकाचे या ठिकाणी अशी हे टोटल 8 उपप्रकार आहेत. मुख्य प्रकार 4च आहेत: आर्कियन काळ, पुराण समूह काळ, द्रविडियन काळ आणि आर्यन काळ. आर्कियन काळ म्हणजे 50 कोटी वर्षापूर्वीचा काळ. त्याच्यानंतर पुराण समूह काळ म्हणजे 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वीचा काळ. द्रविडियन काळ म्हणजे 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीचा काळ. आणि आर्यन कालखंड म्हणजे 10 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीचा काळ. प्रत्येक काळामध्ये 2-2 खडकं या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आर्कियन काळात म्हणजे आर्कियन खडक आणि धारवाड खडक तयार होते. पुराण समूह कालखंडामध्ये कडप्पा खडक आणि विंध्यन खडक तयार होते. द्रविडियन कालखंडामध्ये गोंडवाना खडक आणि डेक्कन ट्रॅप खडक तयार होतो. आणि आर्यन कालखंडामध्ये परत 2 खडक तयार होतात, टर्शरी आणि क्वाटरनरी. मराठीत आपण तृतीय किंवा चतुर्थ खडक म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं हे खडक, त्याच्यात सापडणारे खनिजं, त्याच्या निर्मितीचे कारणं, भारतातल्या कोणत्या राज्यात सापडतात आणि महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडतात, त्यांची एक यादी लक्षात घ्यायची बघा. ठीक आहे.